ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सिडकोमधील महाकाली चौकाजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या मंदिराची विटंबना झाल्याची अफवा रविवारी काही समाजकंटकांनी पसरवली होती। मात्र पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये मंदिराची फक्त किरकोळ हानी झाल्याचं समोर आलंय। कोणतीही विटंबना झालेली नाहीये असं स्पष्ट करण्यात आलं। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मंदिराच्या परिसरामध्ये काही टवाळखोर आणि मद्यपी रात्रीच्या वेळी मद्यपान करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या। त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। चाहूल लागताच टवाळखोरांनी या ठिकाणून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि मंदिराला धक्का लागून किरकोळ नुकसान झाले। दरम्यान अंबड पोलिसांनी या घटनेमध्ये काही संशयितांना ताब्यात घेतलंय आणि चौकशी सुरू आहे। घटनेनंतर परिसरामध्ये जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। काही समाजकंटकांनी सिडकोमधील महाकाली चौकात मंदिराची तोडफोड केल्याची अफवा पसरवली जात आहे। नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये आणि शांतता राखावी असे परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी आवाहन केलंय। पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की कोणतेही अप्रमाणित माहिती सोशल मीडियावरती शेअर करू नये आणि शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं। नमस्कार, मी किशोर काळे, DCP झोन 2 नाशिक। पोस्टे अंबड हद्दीमध्ये महाकाली चौकामध्ये पोलिसांची टवाळखोरीविरोधी कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी 2 युवक होते। त्या युवकांना पकडत असताना त्यांनी पळून जाताना त्यांचा धक्का लागल्यावरून मंदिराचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मात्र त्या ठिकाणी कुठलाही जातीय अथवा धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार नसल्याचे सूत्रदर्शी निष्पन्न होते। दोन्ही युवक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यावरील पुढील कायदेशीर कारवाई देखील आम्ही करत आहोत। त्यामुळे आमचं समस्त नाशिककरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। किरण आहेर, C24 तास, नाशिक।